काकूचा गोजीरा वाळलेला आहे. काकूचा गोजीरा वाळलेला आहे. आम्ही जेवण शोधत अलिबागच्या रोडला आलो, पण आम्हाला जेवायला नाही भेटला. आता आम्ही कुठे जाणार ते आम्हालाच नाही माहिती, या दोघांच्या भरोशावर. नमस्कार गाईस, तर आज आम्ही चाललोय एकविरेला आणि देवाला पण घ्यायला चाललोय. एअरपोर्ट वरून येतोय तर बरेच दिवसांनी जरा इथली हवा पाणी खाली तर बरं वाटेल ना. आम्हाला ड्रायव्हर भेटत नव्हता तर मी रिक्षावाल्याला घेऊन आलो. ड्रायव्हर घेऊन आलो मी, कच्चा ड्रायव्हर, देवाच्या भरोशावर. टोटल घरात आलो होतो. कशी झाली? एकदम मजेत. बाबू हाय. हो देवा, कसं वाटतंय? एकदम फॉरेनर दिसतो रे तू. जाम भारी दिसतो तू. आता बारीक होले, गरम होले. आता त्याला इथली एसी सहन नाही होत. आता वो गर्मी से जरा ये हो जाएगा. चले मी मागची पण होती, जाते हिरा तिरा असं सरळ उभा. काकूचा गोजीरा वाळलेला आहे. काकूचा गोजीरा वाळलेला आहे. तर मी आता पोहोचले आमच्या काकूकडे आणि काकूने आज काय बनवलंय तुम्ही जेवायला? मी आज मांदेला शेकटाच्या शेंगा. ओ माय गॉड, भाकरी. पण मला तर मच्छी नाही खायची. आता मला कधी तू नको खाऊ, तू माझ्याकडे बघ, मी खाईन. जला माझा पोट भरला गे. चल लवकर आपल्या खाली जायचंय. चला चला चला. काकूने आणले मला पाणीपुरी खायला. काकू कशी? हाँ खाता है वो आदमी, खा रहा है, कुछ बोल नहीं सकता. समझ रहे? भाई मीठा देना. शेवपुरी काकू. हा बोल. काय बनवते तू? सुकटीची चटणी. कुठली चटणी? ती लंडनला नेलती ती. हा, देवानी लंडनला नेलती. 4 दिवस ती चटणी खाल्ली ना. आता पोट नाही भरला. आल्यावर पण आज मटण आणायचा, तर सुकटीची चटणी पाहिजे. आता ते चटणी काय काय टाकली तुम्ही? ती हिरवी बनवली तुम्ही? हा, हिरव्या मिरच्यांची बनवली. ओ माय गॉड. पेस्ट बनवली, अद्रक लसूण हा मिरची हा आणि कांदा आणि टमाटर तेलावर तळला. एक नंबर. पण माझा उपास आहे आता, तू मला वापस बनवून देणार आहेस. तू एक काम कर, मी तुला नंतर देईल तेव्हा देईल, पण आता बघून पोट भर. हा, बघून पोट कर. आता हे 2 महिने झाले मी बघूनच पोट भरते. हा, तुझे 2 महिन्याचा सगळा उसूल करेल मी. हा ठीक आहे. जे पाहिजे ते बनवून दे. बघ मस्त. आता तुम्ही कुठले दिला? हा, म्हणजे सुकट अशी मोठी मोठी नाही ठेवायची, बारीक ठेवायची आणि मग चांगली लागते खायला. मग घ्यायची, घासात ना खायची. तेव्हाच तो आज मागा लागला तुझ्या सुकटीची चटणी. हा, मी ते पण अंडे आणले ते त्याला. अंडी नको बोलतो, मला सुकटीची चटणी पाहिजे. काकूने मस्त सुकटीची चटणी बनवली इथं. एक नंबर. मी तर टेस्ट करणार नाही, पण जेव्हा टेस्ट कराल तर तो सांगणारच आहे तुम्हाला. तुला पण भेट देईल. मी माझा तो उपवास सुटल्यानंतर मी रोजचं काकूच्या मागे लागणार आहे. मला हे बनवून दे, ते बनवून दे. तिकडे मम्मीच्या मागे लागेल, इथे तुझ्या मागे लागेल. चिंबोऱ्या बनवू. हा बस. आणि काही गोरा दोराचा बनवू. मग जिलो अपनी जिंदगी है ना. खाओ पिओ मजा करो. और क्या है जिंदगी. उतना ही तो बचा है. माझ्यासोबत आहे भाईमुंडे. भाईमुंडेला नव्हता माहिती की आम्ही मॉलमध्ये येणार आहे, बट कोइन्सिडन्स ठरला आमचा प्लॅन. मॉलमधनं आम्ही जाणार आहे. काकूड कसं दिसतं मास्कमध्ये? कोरोना केव्हा बी येऊ शकतो म्हणून आम्ही मास्क लावलाय. या काय गाईज आला, चला आला गाईज. आम्ही चाललोय गाईज, आम्ही चाललोय गाईज, आम्ही चाललोय एकविरेला. आणि बघा पलापल बघू शकता तुम्ही. सो भेटूया पुढे जाऊन. चलो बाय. या बाईने आम्हाला
बाल्या. गाईज या बाईनी आम्हाला एका बालीसाठी आमचं लेट झाले. माझ्या घरच्यांना माहितीये माझ्या कानातनं बाल्या पडतात. शेवटी आज बी माझ्या कानातलं बाली पडलेली होती. पण मी एकविरा कॅन्सल करणार होतो. मी काय बोललो, नाही जायचा. बाली नाही भेटली तर नाही जायचा. बाली भेटली रोड मध्ये. गाईज आम्ही पोहोचलेलो आहेत आता जस्ट. ओके 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 गाईज आत्ताच पोहोचलोय आम्ही जस्ट. आणि आता आम्ही चाललोय तर जाऊन भेटूया. दिसतं का तुम्हाला? प्रवास केला असेल तर आई भक्तांना विनंती करते पहिल्या बसमधून आपण बसून जुईनगरला रवाना व्हायचा आहे. थोडं मला आपल्या एसटी स्टँडच्या बूथवरती पण जावं लागतं. जुईनगरची पहिली बस सुटत आहे. जेवला असाल तर त्या भक्तांना विनंती करतोय आपण आपल्या बसमध्ये बसण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि त्या बसने रवाना व्हायचं आहे. यायचं आहे आणि आपला सत्कार स्वीकारायचा. जोरदार टाळ्यांना आपण स्वागत करूया विश्वतासाठी. विश्वताचा सत्कार करायचा आहे. सर्वांचे लाडके शैलेश भोईर यांच्या शुभस्थापन त्याचा सत्कार. तर घरवरून आज खास विशेष भेट देण्यासाठी आले अक्षय म्हात्रे हे आज आलेले आहेत. तर घर इथून आलेलं त्यांचंही नावं कदाचित होणार नाही आहेत त्याची सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे. तर गाईज आम्ही निघलो आणि सनी आणि साजन म्हणजे गोल्डी ह्याने आम्हाला पण जेवायला जायचं.
जेवायला जायचं, आम्ही जेवण शोधत अलिबागच्या रोडला आलो, पण आम्हाला जेवायला नाही भेटला. आता आम्ही कुठे जाणार ते आम्हालाच नाही माहिती. या दोघांच्या भरोशावर हीच दोघा ती चाललंय त्यांचं त्यांना माहिती. कैसा लाग रहा बेटा? भूक लागाय ना? कुठे लागले बोलते. ती दोघा, या दोघांचं काम.